वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित डॉक्टर हिरेमठ हॉस्पिटल याचा आज शुभारंभ होत आहे. ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ होतोय, कोणशी अनावरण होतोय, ते आपल्या बार्शीचे सुपुत्र आणि निष्णात डॉक्टर सन्माननीय भालचंद्रजी कश्यप साहेब, दुसरे सुपुत्र आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, डिजिटल मीडियाच्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेभाऊ माने, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि समोर असलेले वर्तमान हेल्थ केअर चे सर्व संचालक मित्र, कार्यक्रमाला उपस्थित असलेले बार्शीकर नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, अतिशय देखणं असं स्वरूप या हॉस्पिटलला या सगळ्या मंडळींनी आणलेलं आहे. जर एखादा जुना माणूस बरीच वर्ष न आलेला जर आला तर तो सुद्धा आश्चर्यचकित होईल असं स्वरूप या इमारतीला आणि त्यामधल्या सगळ्या नवीन जी उपकरण आहे, मशीन आहे, ते सुद्धा नाविन्यपूर्ण आणि सध्याच्या काळाला योग्य अशा या ठिकाणी सोयी होण्याच्या दृष्टीनं पेशंटची या ठिकाणी आलेले आहे. मी या सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सर्व बार्शीकरांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. मी जास्त बोलणार नाही, वेळ खूप झालेला आहे, पण एवढंच शुभेच्छा देतो तुम्हाला आणि नागरिकांना. त्या हॉस्पिटलच्या खूप जुन्या आठवणी आहेत, त्या आता मी इथं सांगून आपला वेळ घालवणार नाही. राजाभाऊंनी सांगितलं, त्यांना ऍडमिट केलं आणि बोलता बोलता मी त्याला शिव्या दिल्या असं त्यांनी सांगितलं, पण मी शिव्या दारू का सोडली म्हणून दिल्या नाही, सोड म्हणून दिल्या आणि त्यांनी ते ऐकलं आणि तिथूनच खरी प्रगती झाली. काही डॉक्टर म्हणतात ते औषध पण आहे, हे कसं हेच मला कळत नाही. माझ्या एक आमचे मंत्री होते डॉक्टर माधव किनाळकर, तर त्यांना मी म्हणलं डॉक्टर हे काय अपायकारक आहे का काय, तर त्यांनी असं सांगितलं होतं करा. आता डॉक्टर मंडळी आहे एक सगळी, तर त्यांनी सांगितलं की काही प्रमाणात जर घेतलं, डॉक्टर सांगत घ्या, तर ते औषध आहे माझ्या, आणि प्रमाणाबाहेर गेला डॉक्टरनी सांगितलेल्या तर ते अपायकारक आहे. बरेच जण अपाय आणि उपाय दोन्ही एकत्र काढणारे पण मंडळी आहेत. नेहमी जणांचं एक आठवण मला सांगावशी वाटते. एक ज्येष्ठ वकील होते बार्शी, म्हणजे माझ्या वडिलांच्या थोडं आधीच्या पिढीतले, आणि त्यांना भरपूर अल्कोहोल लावायचं, म्हणजे प्यायची सवय होती. आणि एकदा आजारी पडल्यावर नेहमी नुकतेच डॉक्टर घेऊन बघायला गेले, तर त्यांनी सांगितलं काका तुम्ही एक आठवडाभर घेऊन या. बरं म्हणले, हरकत नाही, आठवडाच ना. हो आठवडाच. परत 8 दिवसांनी गेले, त्यांनी डॉक्टरांनी विचारलं यांनी कसं वाटतंय, छान आहे म्हणलं, अजून एक आठवडा. असं करत करत 4 आठवडे झाले. 4 आठवड्यांनी नेहमी विचारलं काका आता कसं वाटतंय, पण परत वाटतच. मी सांगत होतो ना, म्हणले तुम्हाला तुम्ही हे घेऊ नका, वेळ आहे म्हणले, मी पण केलंच नाही.
मेने साहेबांनी मला सांगितलेलं किस्सा, त्यांची आठवण आज आली इथं म्हणून सांगावं असं वाटलं. पण ज्याला कुणाला या बाबतीत सल्ला घ्यायचा त्यांनी डॉक्टरांचाच नेहमी घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. खूप छान हॉस्पिटल राहिलेलं आहे आणि खूप डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये काम करून पुढं आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे युनिट त्यांनी उभं करून खूप मोठं नाव या आणि लोकांची सेवा इथं शिकून गेलेले डॉक्टरांनी बार्शीमध्ये अनेक प्रकारे लोकांची सेवा करण्यासाठी आपापले युनिट उभारली. आणि मला एक आपल्या गावातल्या सगळ्याच डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य वाटतं. बऱ्याच डॉक्टरांच्या कुणाला पेशंटला भेटायला म्हणून मी अनेक दवाखान्यात जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. माझा वैयक्तिक अनुभव आहे की आजही बार्शीमध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये फॅमिलियर वातावरण असतं. खूप महत्वाचं की जे मोठ्या शहरात भेटत नाही. मी हा अनुभव माझ्या मंडळीच्या ऑपरेशनला घेतलाय, माझ्या स्वतःच्याही ऑपरेशनला घेतला, जसलोकचा घेतला, बॉम्बे हॉस्पिटलचा घेतला. आपल्या इथं जसं डॉक्टरांना पेशंट विचारू शकतो, पेशंटचे नातेवाईक त्यापेक्षा जास्त घाबरलेले असतात. त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम जे आजही आपल्या इथली डॉक्टर मंडळी करतात, व्यवसाय न समजता सेवा म्हणून, तो प्रकार मोठ्या शहरामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही. सुमंगला ताईंनी खूप आठवणी सांगितल्या. अनेक मगाशी कोणतरी सांगितलं, मला ताईने सांगितलं की बऱ्याच जणांची इथं बसलेल्यांचे सुद्धा जन्म त्यांच्या काय म्हणायचं त्यांच्या हाताने सुकर झालेले आहे. एवढ्या शुभेच्छा आता देतो, ज्यात बोलत नाही की या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला रुग्ण, स्ट्रेचर वरून आलेला रुग्ण स्वतःच्या पायाने सुखरूप घरी जावं अशा उपचाराच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.